बॉम्बे हवेच्या ठिकाणी हॉटेल ग्रँड सरोवरला एवढी खतरनाक आग लागली की काय सांग, आणि ती थांबतच नव्हती. आणि हॉटेलमध्ये लोकांचं काय झालं ते म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराभाऊ, मी तुमचा लाडका ब्लॉगर राहतो. तुम्ही तेच म्हणतास नाही टोपी घालून कुठं चाललं रे भाऊ. सगळे पोरं ते म्हणले ते चला आता क्रिकेट खेळायला सुट्टी म्हणून. चला म्हणलं भाऊ मग काय काम आहे आपल्याला आता. मग आम्ही सगळे निघालो डायरेक्ट मंदिरात जाण्यासाठी. आणि डायरेक्ट बसलो मग मंदिरामध्ये. तर एवढं होतं कोणालाच खेळा वाटत नव्हतं. चला म्हणलं भाऊ तरी खेळू आपण. मग टीम मध्ये पाडून घेतली तर मग दुसरे पोरं होते आणि आपण आपल्याकडचे. मग आपली बॉलिंग आली होती. मग तुमचा भाऊ डायरेक्ट बॉलिंग करायला लागला. 15 त्यांच्या झाल्या होत्या. मग आपली बॅटिंग आली होती. आपल्याकडून उतरलं होतं आपला रवी भाऊ बॅटिंग करण्यासाठी. आणि यांना तर काही टेन्शन नव्हते, नुसते मॉक्कार मागं बसले क्रिकेट बघत. मग अर्धा एक तासानंतर पुरी मॅच आपली संपली होती. मग आम्ही सगळे निघालो डायरेक्ट घरी जाण्यासाठी. मग घरी आलो मग रात्रीचे 8-8:30 वाजले होते. आणि मोबाईल मध्ये हा व्हिडिओ बघितला. बॉम्बे हवेच्या ठिकाणी एका हॉटेलला पुरी आग लागली होती. मग असल्या ठिकाणी आपण तर पहिले असतो. मग आम्ही निघालो डायरेक्ट ते हॉटेल बघण्यासाठी. मग आलो होते त्या हॉटेलच्या जवळ आणि तिथं पाण्याचे टँकर तीन आले होते. हायवेवरती हॉटेलच्या गेट समोर एकदम गर्दी लागली होती. आणि त्या हॉटेलमधून ॲम्ब्युलन्स पण निघली होती. आणि त्यामधल्या लोकांचं काय झालं काय माहिती, आता ते देवच जाणे आता. मग त्या हॉटेलचे सगळे आगंदीन विजळलेली होती. फायर ब्रिगेड अंधारात काय आपल्याला ते हॉटेल दिसले नाही, पण तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते ती कशी हॉटेल होती. तर बघू शकतात भावना, ही होती हॉटेल ग्रँड सरोवर. आणि हिलाच आग लागली होती भावना पुरी. तिथं आपण 10-15 मिनिटं थांबून डायरेक्ट निघालो घरी जाण्यासाठी. आजचा ब्लॉग थोडा आवडला असेल तरी बी फॉलो आणि लाईक करून घ्या.